चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. नवोदयचं अंकगणित हा पेपर सोडून घेणार आहोत, जो की 13 डिसेंबरला झालेला आहे. 2025 नवीन पेपर आहे. तर या नवोदयमधील पहिला गणित आज आपण सोडून घेणार आहोत. पहा, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत आहे हा पहिला गणित. 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 1 आणि 11 मध्ये किती मूळ संख्या आहेत हे जर आपण पाहिलं तर 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्याच्यानंतर 1च्या नंतर 2 ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे आणि 7 पण मूळ संख्या आहे. तसेच 8 नाही, 9 नाही, 10 नाही आणि 11 पर्यंतच आपल्याला पाहायचं आहे. तर 11 ही मूळ संख्या आहे. पण आपल्याला विचारलंय काय? 1 आणि 11च्या मधातले मूळ संख्या. तर यामध्ये मूळ संख्या आहेत एकूण 4. तर आपल्याला किती मूळ संख्या विचारले तर एकूण किती आहेत? मूळ संख्या 4. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 मूळ संख्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपल्याला दिसतंय 999 आणि 9999 यांचा गुणाकार किती? तर यांचा गुणाकार जर पाहिलं तर सहज आपण गुणाकार करू शकतो. 9999 आणि 999. तर पहिल्यांदा पहा, 9ने या सगळ्या संख्येला गुणाकार करू. 99 81ला 1 हातचे 8, 99 81 8 89 हातचे 8, 99 81 8 89 हातचे 8, 99 81 8 89. त्यानंतर इथे एक 0 देऊ. परत 9 गुणाकार आहे तर तोच अंक येणार आहे 19998. परत एक 0. परत 9 गुणाकार आहे, परत तोच अंक येईल 1999 आणि 8. आता यांची बेरीज करून घेऊया. 1 9 1 10ला 0 हातच्या 1, 9 1 9 2 18 1 19 1 20 हातचे 2, 9 3 27 2 29ला 9 हातचे 2, 9 2 18 18 8 26 26 2 28ला 8 हातचे 2, 8 2 10 9 19 हातचे 1 9. तर याचं उत्तर आलेलं आहे 99,89,001. तर पर्यायामध्ये आपण पाहूया याचं उत्तर कोणतं पर्याय आहे. तर पर्यायामध्ये आपल्याला सहज दिसते सी पर्याय, म्हणून याचं पर्याय क्रमांक आहे 99,89,001. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 0.2 आणि 0.0003 चा गुणाकार किती? तर पहा, खूप सोपं आहे. 0.2 आणि 0.03. प्रथमतः आपण दशांश सोडून गुणाकार करून घेऊया. 2 आणि 3चा गुणाकार येईल 6. आणि आता इथं दशांशानंतर 1 अंक आहे आणि दशांशानंतर 2 अंक आहेत. तर आपण 3 अंक सोडून दशांश देऊया. एक पहिला अंक आहे आणि त्याच्यानंतर एक 0 देऊया, आणखी एक 0 देऊया. तर 3 अंक झाले, दशांश देऊया. तर 0.006 हे उत्तर येईल. तर पर्यायामध्ये आपण उत्तर पाहूया. ए हा पर्याय आहे 0.006. तर पुढचं गणित पाहूया मित्रांनो. पहा, 64च्या सर्व अवयवांची बेरीज. आता इथं 64च्या सर्व अवयवांची बेरीज जर काढायची असेल तर आपण अशा पद्धतीने काढू शकतो. 64 याचे अवयव जसे की 1 2 3 भाग जाईल का? तर याला आपल्याला 3ची कसोटी माहीत पाहिजे. 3ची कसोटी काय आहे की जर 2 संख्यांची बेरीज केली आणि त्या जर संख्येच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. तर ते 6 अधिक 4 10 होतात. मग या 10 3च्या पाड्यात नाही किंवा 3च्या पटीत नाही, म्हणून 3ने भाग जात नाही, म्हणून 3ने भाग जाणार नाही या 64ला. तर पुढील संख्या 2च्या नंतर 3 नाही 4 येईल, कारण 4 भाग जातो. 64ला 4 भाग जातो, 16 चौक 64. त्यानंतर येईल 5 येणार नाही. 5ची कसोटी आपल्याला माहिती आहे, जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 भाग जात नाही, म्हणून 5 भाग जात नाही. 6 पण भाग जात नाही, 7 जात नाही, 7च्या पाड्या 64 येत नाही. 8 भाग जातो, 8 8 64. त्यानंतर 8 नंतर 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, 16ने भाग जातो, 16 चौक 64. त्याच्यानंतर 16 नंतर सरळ 32 येते आणि 32 नंतर शेवटचं येतं 64, 32 2 64. तर एकूण 1 2 3 4 5 6 7 अंक मिळाले. आता यांची बेरीज करूया. पहिल्यांदा 64 हे 3, 67 4 71 8
79, 16 आणि 32 या तिन्हीची बेरीज करूया. आपल्याला उत्तर मिळून जाईल 9 6 15 आणि 2 17 7 हातचे 1 7 1 8 1 9 आणि 3 12 127 उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो. तर आता पर्यायामध्ये पाहूया आपलं कोणतं पर्याय आहे. बघा पर्यायामध्ये आपल्याला दिसून येते इथं सी पर्याय आहे 127. त्यानंतर पुढचं गणित पाहूया. 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव. आता 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव काढायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला 20 आणि 30चे अवयव काढावे लागतील. पहा 20 आणि 30चे अवयव काढायचे असतील तर पहिल्यांदा 20चे अवयव काढू. 1ने भाग जातो, जसं आपण 64चे काढले होते पूर्वीच्या गणितात त्याच पद्धतीने काढायचं. 1 काढू, 1 भाग जातो, त्यानंतर 2ने भाग जातो, 3ने भाग जाणार नाही कारण बेरीज 2 येते. 4 भाग जातो का? हो नक्की जाईल. 4 पंचे 20. त्यानंतर 5 जातो, 5 चौक 20. त्यानंतर 6 जाणार नाही, 6च्या पाड्यात 20 नाही. 7 जाणार नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 10 जातो, 10 दोन्ही 20. त्यानंतर 15 जाणार नाही, 12 13 14 15 16 17 18 19 20 जाईल शेवटी. हे झाले 20चे अवयव. आता आपण पाहूया 30चे अवयव. पहा 30 1 भाग जाईल, 2 पण भाग जाईल कारण समसंख्या आहे, 2ने भाग जातोच. त्यानंतर 3 पण भाग जाईल, 3 10 30. 4 जाणार नाही, 4च्या पाड्यात 30 नाही. 5 जाईल, 5 सक 30. त्यानंतर 6 भाग जाईल, त्यानंतर 7 जाणार नाही, 8 नाही, 9 नाही, 10 जाईल. 10च्या नंतर 15 15 दोन्ही 30 आहे. त्यानंतर 30 शेवटचा. आता याच्यामध्ये सर्वात मोठं समान अवयव असलेला मोठा समान अवयव कोणता आहे? 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 10 आहे. त्याच्यामध्ये सर्वात मोठा कोणता आहे? तर 10 आहे. हा आपला समान मोठा अवयव आहे दोन्हीमध्ये. तर उत्तर आहे 10. तर आता पर्यायामध्ये कोणता आहे आपण पाहूया मित्रांनो. पहा 45 प्रश्न 45वा. 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव आहे सी पर्याय 10. त्यानंतर 46व गणित पाहूया. हे खूप सोपं आहे मित्रांनो. या तिन्हींची बेरीज करायची, नंतर हे वजा करायचे. फक्त दशांश आपण व्यवस्थित मांडलं तर काही अवघड नाही गणित. पहा मी गणित आधी लिहून घेतो म्हणजे तुम्हाला उत्तर समजेल कसं काढायचं. 6.082 त्यानंतर 60.82. पहा मी कसं लिहितोय प्रश्न. त्यानंतर 608.2 यांची आधी बेरीज करू. आता ही मांडणी अशी का केली मी? अंकाखाली अंक का लिहिले? तर दशांशच्या खाली दशांश लिहायचं आणि त्याच्यानंतर एकक स्थानी एकक स्थान लिहायचं आणि पुढे जर रिकामे असतील तर तिथं 0 देऊन टाकायचं आणि बेरीज करून टाकायची. पहा इथं 2 येईल, इथं 8 आणि 2 10ला 0 हातच्या 1, 8 आणि 1 9 आणि 2 11 हातच्या 1, 6 आणि 1 7 आणि 8 15ला 5 दशांशला दशांश द्यायचं हातचे 1 7 येईल. त्यानंतर उत्तर आलं इथं 6. याच्यामध्ये परत आणखी आपल्याला वजा करायचं आहे 0.6082. तर इथं 0.6082 हे वजा करू आपण. पहा मित्रांनो इथे एक 0 दिला तर वजाबाकी करू. 0मधून जो अंदाजने हातचा घेतला इथं 10 झाले, 10 मधून 2 गेले 8. इथं 1 राहिला, इथून हातचा इथं घेतला, इथून हातचा इथं 11 मधून 8 गेले 3. त्यानंतर इथं राहिले 9, इथं राहिले 0, मग 0 मधून जात नाही, इथं हातचा घेतला 10 मधून 6 गेले 4. त्यानंतर इथं राहिले 4, इथं आलं 7 6. पहा ही वजाबाकी सर्वांनाच येते. उत्तर आलं 674.4938. पहा पर्यायामध्ये कोणतं पर्याय आहे आपण पाहूया. पर्याय क्रमांक बी 674.4938. पहा खूप सोपं गणित होतं. त्यानंतर आपण पुढचं पाहूया 47वा प्रश्न. पहा हे पण खूप सोपं आहे. 0.1 त्यानंतर 0.1 आणि 0.1 यांचा गुणाकार किती? तर यांचा तिन्हीचा गुणाकार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा दशांश सोडून असं गुणाकार करू. 1 आणि 1 आणि 1 तिन्ही संख्येचा गुणाकार 1च येईल आणि दशांशानंतर किती अंक मोजायचे? दशांतर 1 आहे, परत 1 आहे, ते 1 आहे, म्हणजे एकूण 3 अंक आहेत. तर 1 परत 1 0 द्या, परत 1 0 द्या, असे 3 अंक मिळून 1 दशांश द्या आणि हे 0.001 हे उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक आहे बी 0.001. तर पुढील गणित पाहूया मित्रांनो. गणित क्रमांक 48 याच्यामध्ये पहा
3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2 बरोबर किती असं विचारलं आपल्याला. बहुपदीचं गणित आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी या पद्धतीनं, कंस नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे पहिल्यांदा भागाकार आपण सोडून घेऊया. कंचे भागुबे या पद्धतीनं पहिल्यांदा भागाकार सोडायचा असेल तर 3/2 पहा मित्रांनो भागिले 3/2 त्यानंतर गुणिले 2 अधिक 3/2. आता याला सोडवायचं असेल तर प्रथमतः या दोन्हीचा भागाकार. तर या भागाकार करताना आपण काय करतो, ह्या 2ला वर नेतो, उलटून गुणाकार करतो. 3/2 गुणिले 2/3 अधिक गुणिले 2 अधिक 3/2. तर पहा हे 3 अंशाने छेदात आहेत, कटले जातील. 2 आणि 2 कटले जातील. उत्तर आलं इथं 1 आणि 2 अधिक 3/2. आता याला सोडवायचं असेल तर आपण प्रथमतः याचं गुणाकार करू. इथं 1 आहे काही नाही म्हणजे बे एक बे आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन बे दोन्ही 4 त्यानंतर 3 1 3 बेरीज आहे, बेरीज चिन्ह दिलं. 4 आणि 3 7 7/2 याचं उत्तर आलं मित्रांनो 7/2. आता पहा 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7/2. तर आता पहा 49 गणिताचं उत्तर आपण काढूया. खूप सोपं आहे पण पहा 999 भागिले 1000. तर आता आपण याचं उत्तर काढण्यासाठी पहा पहिल्यांदा फक्त दशांश चिन्ह आपल्याला मागे आणायचं आहे. दशांश कुठं नाही म्हणजे शेवटी असतो. तर हा दशांश इथं खाली एक तयार होतो आणि हा दशांश 3 अंक सोडून इथं येईल म्हणजे 0.999 हा उत्तर येईल. त्याचा पर्याय क्रमांक आहे सी 0.999. तर आता पुढचं गणित पाहूया 50वा. हा पण त्याच पद्धतीचा आहे. तर दशांश खूप गणित आलेले आहेत. 0.238 चा आपल्याला अपूर्णांकमध्ये रूपांतर करायचं आहे, फ्रॅक्शनमध्ये काढायचं आहे. तर पहा खूप सोपं आहे. तर याला आपण ज्या पद्धतीने हे गणित केलं होतं वरचं त्याच पद्धतीने आहे. 0.238ला आपण हा दशांश पुढे नेला की खाली 3 शून्य येतात म्हणजे 3 अंक पुढे नेल्यामुळं 1000 आपण भाग करायचा. आणि याला जर आपण 2 भाग दिलं दोन्हीला पण म्हणजे याचा अर्ध केलं म्हणजे उत्तर येऊन जाईल आपला शक्यतो. कारण पर्यायामध्ये त्याच पद्धतीने उत्तर दिलेली आहेत. छेद आणि अंशात अपूर्णांकात रूपांतर होईल. तर पहा 238ला आपण 2 भाग दिलं बे एक बे आणि 92/18 कारण इथं 1 राहिलं. खाली याला अर्ध केल्यानंतर 500 उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक आहे पहिलाच आहे 119 भागिले 500 पर्याय क्रमांक ए. तर पहा त्यानंतर 51वा गणित पहा. हा पण खूप सोपा आहे. थोडंसं या प्रश्नपत्रिकेत मला हा थोडंसं अवघड वाटला पण काही तेवढंही अवघड नाही. तर पहा 100 सेंटीमीटरचा वर्ग याला मीटर वर्ग किंवा वर्ग मीटरमध्ये रूपांतर केल्यावर परावर्तित केल्यावर काय मिळेल असं विचारलं आपल्याला. खूप सोपा प्रश्न आहे. पहा आपल्याला माहित आहे एककमध्ये 100 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच आपण याला वर्गमुळात जर केलं किंवा याचं आपण जर पाहिलं सेंटीमीटरचा वर्ग आपण कधी करतो जर एखादं क्षेत्रफळ असेल तर त्याचं वर्गमुळात जर केलं आपण रूपांतर काय होईल याचं 100 सेंटीमीटरचा वर्गमुळात जर रूपांतर केलं तर काय येईल 10 सेमी असं होईल. आणि 10 सेमीला आपण जर मीटरमध्ये रूपांतर केलं 10 सेमीला तर काय होईल 0.1 मीटर. 0.1 मीटर का तर 100 सेमी बरोबर 1 मीटर आहे. आपल्याला माहित आहे हे रूपांतर. मग इथं 10 सेमी असल्यामुळे आपण 0.1 अलीकडे दिलं म्हणून 0.1 मीटर होईल. पहा आता 0.1 मीटर हे आपल्याला रूपांतर झालं याचं. तर आपण वर्गमूळ काढलं होतं तर याचा वर्ग करायचा आपल्याला. याचा वर्ग केलं की उत्तर येऊन जाईल. आपण मीटरमध्ये रूपांतर केलं सेंटीमीटरचं. आता याचा वर्ग करायचा म्हणजे 0.1 मीटर गुणिले 0.1 मीटर ह्या दोन्हीचा गुणाकार परत म्हणजे वर्ग होईल. 0.01 1 येईल आणि 2 अंकानंतर दशांश म्हणजे 0.01 आणि मीटरचा वर्ग अशा पद्धतीने हा उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक आहे
बी 0.01 मीटरचा वर्ग. आता पहा गणित क्रमांक 52 हा पण सोपा आहे. एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजताला सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी किती आहे? तर पहा पहिल्यांदा ती सकाळी 10:45 सुटते, तर पहिल्यांदा ते मांडून घेऊ आपण. 10:45 आणि आता 3:30 दुपारी पोहोचते. तर 3:30 न घेता आपण काय करू, 45 मिनिटच घेऊ. 3:45 घेऊ म्हणजे आपल्याला वजाबाकी करता येईल. तर पहा याचा फरक जर काढला तर 10:45 ते 3 वाजेपर्यंत, तर आपल्याला जवळपास 10 पासून ते 3 जर पाहिलं तर 5 तास होतात. म्हणजे 10 मध्ये 2 मिळवले तर 12 वाजले, 2 तास होतील. आणि 12 पासून 3 पर्यंत 3 तास म्हणजे एकूण 5 तास होतील. म्हणजे 10:45 ते 3:45 पर्यंत 5 तास होतील. आपल्याला असं काढता येईल. आणि 5 तास हे उत्तर पर्यायामध्ये नाही. का नाही? कारण आपण 45 मिनिटं पकडले. 3:30 गाडी पोहोचलेली आहे. तर 3:30 गाडी पोहोचलेली आहे, तर किती मिनिटं आपल्याला परत कमी करायचे ते 5 तासामधून? आपण 15 मिनिटं जास्त पकडले 3:30 तर याच्यामधून 15 मिनिटं कमी करायचे, तर 4 तास 45 मिनिटं. तर पर्यायामध्ये बघा हा उत्तर आहे का? तर हा उत्तर आहे पर्यायामध्ये बी उत्तर आहे 4 तास 45 मिनिटं. पहा आता 53 गणित पाहू. पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणती? तर याच्यामध्ये आपल्याला ही लुप्त संख्या इथली काढायची आहे. तर पहा गणित इथं लिहून घेतो. 58,394 वजा 86 बरोबर आपण या रिकाम्या जागी x लिहू गुणिले 86. तर पहा खूप सोपं आहे हा पण गणित. तर पहिल्यांदा हे वजा वजा आहे म्हणून हे याच्यातून वजा करायचे आपल्याला. हे दोन्हीची बेरीज करू आणि ह्याच्यातून वजा करू. 58,394 म्हणजे 86 172 होतील. वजा करू तर 4 मधून 2 गेले 2, 9 7 गेले 2, 3 मधून 1 गेले 2 आणि त्यानंतर 58,222 हे उत्तर आलं. तर 58,222 डाव्या बाजूला लिहायचं आणि बरोबर x गुणिले 86. तर आता हे 86 आपल्याला x ची किंमत काढायची तर 86 कडे टाकावं लागेल किंवा 86 कमी करायचे तर याला 86 ने दोन्ही बाजूला भाग देऊ म्हणजे 86 कमी होईल. इथं 1 उत्तर येईल आणि ते x राहील. तर दोन्ही बाजूला 86 ने भाग दिल्यानंतर इथं 86 आलं. हे 86 तर हे दोन्ही कटून जातील. इथं 1 आला आणि ते x राहील. आता याला 86 ने भाग द्यायचे तर आपण भागाकार करायचं आहे. भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल x ची किंमत आणि आपल्याला पर्याय क्रमांक मिळून जाईल. तर पहा 58,222 ला 86 ने भाग द्यायचं आहे. तर पर्यायामध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल 677, 678 आणि 680 आणि 681. तर पहिला अंक हा 6 आहे म्हणून आपल्याला 86 ने 6 नंच गुणाकार केलं तर उत्तर मिळून जाईल पटकन. 86 गुणिले 6 आपल्या 86चा पाडा येत नाही पण गुणाकार करू आपण डायरेक्ट. 6 6 36 ला 6 हातचे 3, 6 8 48 आणि 3 51 516 आलं. तर हे 516 इथं लिहू आणि वजाबाकी करू. उत्तरात आलं 6. 86 सक्क 516. तर 12 म्हणून 6 गेले 6, इथं 7 राहिले, 7 म्हणून 1 गेलं 6, इथं 0 वरून घेतला 2. तर आता 662 आता पर्यायामध्ये जर पाहिलं तर इथं 7 आहे दुसऱ्या वेळेस, इथं 7 आहे, इथं 8 आहे. तर आपण पहिल्यांदा 7 न गुणाकार करून पाहू 86ला. तर 86 गुणिले 7, 7 सक्क 42 ला 2 हाचे 4, 7 8 56 आणि 4 60. तर 602 आलं. तर आता 7 न भाग दिला 602 आणि जर 8 न गुणाकार केला तर 662 पेक्षा मोठी झाली असते म्हणून आपण 7 नच भाग दिला 602 येईल. तर वजाबाकी करू. याच्या उत्तरात आलं 0, इथं 6, इथं 0. तर वरून घेतला परत 2, इथं 602 परत आलं. तर आता जर 7 न भाग दिला तर 602 येईल म्हणून तर परत 7 न भाग देऊ. 602 इथं लिहू. तर उत्तरात इथं 0 0. तर आता उत्तराला आपलं 677. तर पर्याय क्रमांक पहा 677 हा पहिला पर्याय आहे. तर याचं उत्तर 677. आता पुढचं गणित पाहू 54. एका डब्यात 500 अंडी होती. त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटले निघाली. एकूण अंडीपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येईल? हे गणित पण खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त आपण लक्ष द्यायला पाहिजे ते शब्द कोणते कसे वापरलेत. शब्दाकडे निसर्ग उत्तर आपल्याला लवकर मिळून जाईल. पहा एका डब्यात एकूण 500 अंडी आहेत. मग आता 500 अंडी असतील तर त्यापैकी 3/25 इतके अंडी फुटलेली आहेत. पहिल्यांदा आपण 3/25 त्यापैकी मला की गुणाकार चिन्ह द्यायचा आणि 3/25 याला उत्तर काढायचं. तर पहा किती सोपं आहे. 25 ने याला भाग द्यायचा. 25 2 50 तर 0 येईल
आणि 20 त्रिक 60, तर 60 अंडी फुटलेली मिळतील आपल्याला मित्रांनो. तर 60 अंडी 500 मधून वजा करायची आहेत. 500 वजा 60 तर किती येतील? 440. इतकी अंडी चांगली आहेत. तर आता पुढचं बघा काय म्हणलेलं आहे. एकूण अंडीपैकी 1/5 अंडी पाहुण्यासाठी राखून ठेवायची आहेत. तर आता एकूण अंडी किती आहेत आपले? 500. तर 500 अंडीपैकी 1/5 म्हणले की गुणिले 1/5, तर एवढे आपल्याला पाहुण्याला राखून ठेवायचे. तर 5 याला भाग दिलं तर उत्तर 100. 100 एक 100. तर एकूण 100 अंडी आपल्याला पाहुण्याला द्यायची. तर आपल्याला विचारलंय काय पहा, उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील, म्हणजे चांगल्याच अंडे वापरल्या, म्हणजे आपल्याला हे कमी केलेले 60 काढून टाकायचे 500 मधून आणि 440 आपल्याला चांगलेच आहेत. तर 440 मधून आपल्याला एकूण अंड्यापैकी 100 दिलेत आपण. तर 440 मधून 100 वजा करायची, म्हणजे उरलेले चांगले आपल्याला अंडी वापरता येतील. म्हणून उत्तर येईल याचं 440 मधून 100 काढले तर 340 हे उत्तर येईल. तर 340 पर्याय आहे का? हो आहे. तर पहा, पर्याय 340 पण आहे आणि 440 पण आहे. आपण गडबडीत 440 लिहितो, तर उत्तर आहे याचं 340, पर्याय क्रमांक सी. पहा पुढचं गणित पाहूया. गणित क्रमांक 55. एका दुकानदाराने 200 रुपये ते घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं, तर घड्याळाची विक्रीची किंमत किती? तर पहा 200 रुपयात विकत घेतलं म्हणजे खरेदी केलं 200 रुपयात, आणि 40 रुपयाचा नफा घेऊन विकलं म्हणजे याच्यामध्ये 40 रुपये फक्त आपल्याला मिळवायचे आहेत, म्हणजे 240 रुपये. तर पर्याय क्रमांक आहे सी, 240 रुपये. तर पुढचं गणित पहा, अतिशय सोपं गणित होता. आता पुढचं गणित 56. एका फळ विक्रेत्याने 1,500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानदारापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. पहा, त्यांनी विकत घेतले 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपयात, आणि दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले, म्हणजे हे पण त्याच्या खरेदीमध्येच येईल. विकत घेतले म्हणजे खरेदी केली, म्हणजे 1500 आणि 100 म्हणजे किती होतील? 1,600 रुपये अशी त्याला खरेदी करण्यासाठी सफरचंद लागले, 1,600 रुपये. तर त्याने हे सफरचंद एकूण 2,236 रुपयात विकले, म्हणजे त्याला साहजिकच नफा झाला. म्हणजे 1,600 रुपयात ते खरेदी केले आणि 2,236 रुपयाला विकले, म्हणजे आता किती नफा होईल, हा किती फायदा झाला हे आपण काढूया. तर पहा 2,236 रुपयाला तो विकला आणि 1,600 रुपये त्याला काय झालं? खरेदी केलेलं होतं. तर याची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटून जाईल. 6 3 12 6 6 इथे 0, तर 636, पर्याय क्रमांक आहे बी, 636. पहा पुढचं गणित. एका पंचकोनाची परिमिती 80 सेमी असून त्याच्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज 63 सेमी आहे. त्याच्या 5व्या बाजूची लांबी असेल, तर पंचकोन म्हटल्यानंतर किती बाजू असतील मित्रांनो? 5 बाजू. तर पहा हे पंचकोन असं मी काढून दाखवतो तुम्हाला. हा आहे पंचकोन. तर आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे? त्याची परिमिती दिलेली आहे एकूण 80 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर, आणि 4 बाजूंची लांबीची बेरीज दिलेली आहे. म्हणजे ही पहिली बाजू ए, बी, सी आणि डी, आणि 5वी बाजू आपल्याला माहीत नाही, हे काढायची आपल्याला. तर पहा ए बी सी डी आहे, 5 बाजूंची लांबीची बेरीज दिलेली आहे आपल्याला 63 सेंटीमीटर. तर परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. तर आता ही राहिलेली या बाजूंची बेरीज काढण्यासाठी आपल्याला पूर्ण बाजूंची लांबीची बेरीज दिलेली आहे 80 सेंटीमीटर, म्हणजे परिमिती. तर हे 5 बाजूंची बेरीज दिली आहे 63 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं आहे? ही बाजू काढण्यासाठी 80 मधून 63 वजा करायची फक्त. 80 वजा 63, तर किती येईल उत्तर? 17 सेंटीमीटर. तर पर्याय आहे का? हो, पर्याय आहे डी, 17 सेंटीमीटर. तर आता पाहू पुढचं गणित 58. एक संपूर्ण कोन म्हणजे कम्प्लीट अँगल याच्या समान असतो. कशाच्या समान असतो असं विचारलं इथं. तर एक संपूर्ण कोन म्हटल्यानंतर संपूर्ण कोन कसा असतो पहा मित्रांनो, म्हणजे इथून सुरू झाला तो आणि पूर्ण असा गोल वर्तुळ कोन इथपर्यंत आला. म्हणजे वर्तुळाचं माप किती असतं? पूर्ण कोन म्हणजे 180 इथपर्यंत आणि परत 180 म्हणजे 360 अंशाचा असतो. तर 360 पर्याय आहे का? संपूर्ण कोनाचं आपल्याला माप मिळून जाईल. म्हणजे याच्या समान असतो. म्हणजे 360 अंश आता कशात समान असेल? म्हणजे 4 काटकोन, बरोबर आहे. 4 काटकोन म्हणजे 90 90 90, काटकोन किती अंशाचा असतो? 90 90. तर असे 4 काटकोन म्हणजे 360, 9 चौक 36, 360 अंश होईल. तर पर्याय क्रमांक 4, 4 काटकोन एवढा असेल तो संपूर्ण कोन. पहा 59वा गणित. एका आयताच्या सर्व आंतरकोनाची बेरीज किती असते? तर एका आयत म्हटल्यानंतर काय येईल मित्रांनो? आयत हा असा असतो आणि आयताचे 4 कोणांची बेरीज, 4 म्हणजे आंतरकोन म्हणजे 4 कोन मधले, तर यांची बेरीज जर काढायचं असेल तर हा 90 असेल आणि हा पण 90, हा 90 आणि हा 90, एकूण 4 कोन असतात आयताला.
तरी 4 अंतरकोणाची बेरीज जर पाहिलं 9 9 चोक 36 म्हणजे हे सुद्धा उत्तर आलं 360 अंश. म्हणजे पर्याय येत आहे का? हो 360. तर हा पहिला पर्याय ए 360 अंश. तर आता पुढे जाऊया 60 गणित. 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत म्हणजे बार ग्राफमध्ये दाखवण्यात आलेली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. तर आपल्याला किती कुटुंबात मुले नाहीत हे काढायचं आहे अजिबात. तर आता पहिल्यांदा आकृती पाहूया. ही कुटुंबाची संख्या इथं दिलेली आहे बार ग्राफमध्ये आणि इकडे मुलांची संख्या दिलेली आहे. म्हणजे एक मुलगा असलेला कुटुंब किती 20 आणि दोन मुलं असलेले कुटुंब किती 30 आणि 3 मुलं असलेले कुटुंब किती 35 आणि 4 मुलं असलेले कुटुंब किती 5. तर पहिल्यांदा मुलांची संख्या असलेले कुटुंब किती ते पाहू आपण. म्हणजे त्यांची बेरीज करून घेऊ. म्हणजे किती पहिल्यांदा पहा इथं 5 20 30 आणि 35 असे एवढे कुटुंब आहेत ज्यांच्या मुलांची संख्या 1 2 3 4 5 या पद्धतीने आहेत बार ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर यांची बेरीज करूया. 5 आणि 5 10 0 हातचे 1 3 त्रिक 9 म्हणजे एकूण झाले 90 हे कुटुंबात मुलं आहेत. तर आता आपल्याला एकूण कुटुंब दिलेले आहेत 115. तर 115 मधून हे 90 कुटुंब वजा केले तर उत्तर येईल 25. तर पर्याय क्रमांक सी 25. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्ण 20च्या 20 गणितं सोडून पाहिलेले आहेत आणि तुम्ही घरीसुद्धा हे पाहू शकता आणि अशाच पद्धतीने आपण पुढे सुद्धा व्हिडिओ सुरू ठेवणार आहोत. आणि तुम्हाला ज्या येणाऱ्या अडचणी असतील नवोदयमध्ये किंवा कुठल्याही गणित एखाद्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीच्या त्या आपण पूर्ण करू. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्ही नवीन असताल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.